पॅरासिलिंगचा अनुभव घेऊया। चला आकाशात उडाया। आणि अशा प्रकारे रूम वरती जाऊन थोडं डिस्कशन झालं। रात्री माझं शूट आहे, सो थोडं डिस्कशन केलं काय करायचंय कसं करायचंय, आणि मी फ्री होतो कारण माझं आत्ता काहीच नव्हतं, सर्व पुन्हा कामाला गेले। अरे मी परत मोकळा झालो, लगेच माहिती गेली कुठून कसं जायचंय आणि मी जवळच असलेल्या काशीद बीच वरती आलोय। शेअर रिक्षा मिळाली पटापट 60 रुपयात पटकन काशीद बीचला आलोय। हे बघा कोणच नाहीये, खूप शांत आहे। आता बघू इथे काय करता येईल, एकदा चेक करतो इथे कसं काय आहे, काय राईड वगैरे काही इथे होतात का, झालं तर कुठे होतात जरा माहिती काढतो। आता एक ॲनिमल राईड साठी एकाने मला विचारलं, बट नॉट इंटरेस्टेड ॲनिमल राईड साठी। आता समोर मला राईड दिसत आहेत तशा, बनाना राईड आहे, जेट स्कीइंग आहे, एकंदरीत चालू आहेत। हा बघा हा मित्र पण आलाय राईड साठी सांगायला। मित्रा पॅरासिलिंग वगैरे होते आपल्याकडे? सिंगल 1000 आहे, फिर 1500। सिंगल 1000 आहे, बरं। आणि हे बाकीचे वॉटर स्पोर्ट्स मला सिंगल जेट स्की गेला तर 700 रुपये, डबल केला तर 700 रुपये सांगतो मी, जेट स्की बनवून तसे 3 राईड सांगतो मी आलो। आणि अशा प्रकारे इथे राईड्स आहेत। आता त्याने मला रेट सांगितलेत पण मी अजून रेट बद्दल डिस्कशन केलेलं नाहीये, त्याला मी आता उतरवतो थोडासा कितीला मिळतात बघतो। पण जबरदस्त वातावरण आहे, क्लिअर क्लायमेट आहे, अगदी क्लिअर क्लायमेट आहे। तुम्ही माझ्या मागे बघू शकताय। आणि मस्त वातावरण आहे, गर्दी नाहीये। मुळात गंमत ही आहे की गर्दी नाहीये। आणि इथे उंट पण बसलेत, तुम्हाला उंट दाखवतो। उंटावरती काय मी बसणार नाहीये, उगाच उंटांच्या जीवात त्रास कित्या, मग आपल्या मजेसाठी त्यांचे हाल कित्या, म्हणा मी घोड्यांवरती आणि उंटांवरती बसणं नाही, कळला तुमका? हे बघा दाखवते उंट बघा, दिसले उंट दिसले, मस्त 2 उंट असत, त्या बाजूक 1-2 असत। अशी खुर्ची की सारी पेटियां बांधली गई है, जॅकेट विकेट घातलेला असा। आणि गंमत अशी असा की माका वाईट जरा ना उंचीची भीती वाटतं वरती हाईट गेल्यावर, म्हणून मी ना जत्रेच्या पाळण्यात सुद्धा बसणे नाही। पण आता काय केलंय, आज डेअरिंग करून बघूया, आकाशात उडान बघूया। आणि हा इलय आणायचे वेळ असा आणि खूप गर्दी नाही म्हणून म्हटलं आज करून बघूया। गर्दी एवढी नाही ना की मी एकटोच जातोय आता पॅरासिलिंग करू, म्हणून ते वाईट जरा ऐकणत नाही, 1000 रुपये घेऊन बसलेत, हरकत नाही, करूचा तर करूचा। आता पॅरासिलिंग करून ते मध्येच ना डुबुकन पाडतलेत पाण्यात, पण असलेलं विचार की त्यांना सांगा की नको पाडू नको, मला भीती वाटतं। पण नंतर म्हटलं जाऊन दे ना, जॅकेट विकेट घातलेला, पडलंय तर पडलंय, काय होतं वाचतलंय, त्यामुळे काय टेन्शन नाही। चला हे बघा होडी ढकलतोच, पॅरासिलिंग करूया। तुमका होडी दाखवते बघा, हे बघा, त्यामुळे होडी ढकलतोच, सुरुवात झालेली असा। ह्या होडीयान मला वाटतं ते पुढे घेऊन जातले आणि मग पुढचा प्रवास असा। चला पॅरासिलिंग करूया। होडीची नाही, मोबाईलची बॅटरी लो असा, त्यामुळे पटकन आता मी पॅरासिलिंग करते, काय शूटिंग करून गावला ना तर खालसूनच शूट करते आणि तुमका दाखवते, पण वरचा कॅमेरा घेऊन जायची माझ्यात हिंमत नाही, हे बुडलो तर याचं विसर्जन होईल, त्यामुळे खालसूनच काहीतरी शूट करून तुमका दाखवते। चला पटकन मजा घेऊया।
बघा ह्या बोटीन मी समुद्रात गेले. ते मोठी बोट होती. मोठ्या बोटीवर बसलो, फिरलो, पॅरासिलिंग केलं आणि परत आता बीचकडे येलो. एक नंबर अनुभव होतो पॅरासिलिंगचो. खूप जास्त वेळ नव्हते, वाईज थोडीशी मिनटाच होते, पण जबरदस्त अनुभव होतो. एकदम असं बर्ड व्ह्यू होतो. ह्या जागा तुमका दिसता ना, ह्या जागा तुमका दिसता ह्या बाजू मागच्या बाजू, ह्या सगळा वरसून बघलंय मी आणि एवढं जबरदस्त अनुभव होतो ना की पुन्हा जाऊची इच्छा. त्यामुळे तर कधी तुम्ही काही गेला असलं पॅरासिलिंग वगैरे होता तर नक्की आवर्जून करा. ज्यांका उंचीची भीती वाटतं, आता माका उंचीची खूप भीती वाटतं, मी पाळण्यावरसुद्धा बसणे नाही, पण मी केलं आहे आणि वाईस थोडीशी धडधड होता, पण ठीक आहे. अनुभवा, मजा करून बघा. आणि पाण्यात जेव्हा टाकतं डुबुक तेव्हा वेगळी गंमत येतात. पाण्यातून परत जेव्हा तुम्ही बाहेर येतात, वा वा वा, मजा. त्यामुळे माझा अनुभव जोरदार होतो. तुम्हीसुद्धा करा. आता हाई येऊनच करू काय, असा काय नाही, जय जाशात ना काय काय ठिकाणी पॅराग्लायडिंग असतात, तासुद्धा करून बघा. ती पण गंमत वेगळी आहे. अशा प्रकारे पॅरासिलिंग करून झालेली आहे आणि मी बघे होते बाकीचे राईड करू कसा काय आहे, पण खूप गर्दी आणि मागा बॅग ठेवचे वांदे होते कारण माझ्याबरोबर कोण नाही. त्यामुळे बॅग ठेवूक जमायची नाही. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे थंय शूट करूक गावाचं नाही, तुमका दाखवूक गावाचं नाही. त्यामुळे नुसती मजा घेऊक झाली असती, पण बॅग ठेवूक होय म्हणून मग कॅन्सल केलं आहे. त्यामुळे फक्त पॅरासिलिंग केलेली असा. आणि आता उशीर होत चाललो आहे, बघा सूर्यास्त होत चाललेलो आहे. पटकन मी आता मागे रिक्षा पकडतो आहे आणि हॉटेलवरती जातो आहे आणि ज्या कामात केलं आहे त्या काम पहिला करतो आहे, बाकीचा पुढचा पुढे. उद्या अजून बघूया काय अजून करूक गावता, तर येळ वेळ काय गावलो तर. त्यामुळे आज ह्या एपिसोडमध्ये एवढाचा. भेटाया पुढच्या एका एपिसोडमध्ये. तो सर बघत राहा दळव्यांचो झी.